तर या व्हिडिओमध्ये आपण नेमकं प्लॅनिंग काय असायला पाहिजे? जो आपल्याकडे वेळ आहे आणि त्यानुसार आपण दिवसभराचं प्लॅनिंग अभ्यासाचं कसं असावं याबद्दल थोडक्यात पाहणार आहोत. तर अभ्यास करताना बऱ्याच वेळेला आपला सर्वात पहिला प्रश्न असतो, तर अभ्यास किती तास करायचा? आणि नंतर मग कसा असतो? तर आपण दुसऱ्या प्रश्नापासून सुरुवात करूयात आणि तास नंतर पाहूयात. अभ्यास कसा करायचा आहे, तर मग त्यासाठी आपला जो सिलेबस आहे, आपण आत्तापर्यंत पाहिलेला आहे किंवा त्यामधले मग महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत, ते सुद्धा आपण पाहिले, की कशावर आपण भर द्यायला पाहिजे आणि बुक लिस्ट सुद्धा आपली रेडी आहे. तर आता जेव्हा आपण अभ्यास करतोय, तेव्हा बरेच जे नवीन विद्यार्थी असतात मग ज्यांनी एकही प्रिलिम्स किंवा मेन्स दिलेली नाहीये. तर अशा प्रकारे टोटल नवीन विद्यार्थी जे आहेत, तर त्यांना बऱ्याच वेळेला असा प्रॉब्लेम येतो, की एकच विषय हे ते सारखं 8 दिवस, 15 दिवस किंवा महिनाभर सुद्धा वाचत असतात. तर ठीक आहे. जेव्हा आपल्याला बेसिक त्या विषयाबद्दल एक माहिती येईपर्यंत आपण त्या पद्धतीनं पण अभ्यास करू शकतो काही दिवसांसाठी. पण ज्या विद्यार्थ्यांची एखादी रिव्हिजन झालेली आहे किंवा एखादी प्रिलिम्स दिलेली आहे किंवा मेन्स देणाऱ्यांना तर बऱ्यापैकी समजलेलं असतं. पण एक काही रिव्हिजन झाल्यात आणि प्रिलिम्स दिलेले आहेत. अशा स्टेजचे जे विद्यार्थी आहेत, त्यांनी अभ्यास करताना एकच सब्जेक्ट फार दिवस चालू ठेवू नये. त्याचा तेवढ्या प्रकारे आपल्याला वापर होताना दिसत नाहीये किंवा मग जे आपले अभ्यासाचे विषय असतात, ते 3-4 विषय सुद्धा ॲट अ टाईम करताना काही मुलं दिसतात. म्हणजे ज्यामध्ये 2-2, 3-3 तासामध्येच एक विषय, पुन्हा पुढच्या 3 तासामध्ये एक विषय. अशा प्रकारे एका दिवसामध्ये 3, 4, 5 विषय सुद्धा आपल्याला करताना दिसतात. तर यासाठी नेमकं आपण काय करायला पाहिजे? तर आपण इथे पाहूयात. आपण एक सँडविच पॅटर्न आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे तर एका दिवसामध्ये जास्तीत जास्त 2च जी-एस आपण करायला पाहिजेत. तर त्याचं आउटपुट सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. तसेच जो आपला दिवसाचा पूर्ण टायमिंग आहे, त्यानुसार एक प्रोडक्टिव्ह स्टडी जो आहे, तो आपण तिथे करू शकतो. म्हणजे पूर्ण जो वेळ आहे, तो चांगल्या पद्धतीने आपण वापरू शकतो आणि आपला अभ्यासाचा जो उत्साह आहे, तो सुद्धा सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशा पद्धतीने आपण टिकवून ठेवू शकतो, हे आपण इथे थोडक्यात पाहूयात. तर त्यामध्ये पण जे 2 आपल्याला जी-एस घ्यायचे आहेत, त्यामध्ये जर आपले 5 जी-एसचे विषय आहेत असं समजूयात आपण. मग त्यामध्ये हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल आणि सायन्स असेल. तर हे 5 जी-एसचे विषय आहेत आणि त्यामध्ये दुसरे जे 2 विषय आहेत आपल्याला ते म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग आणि दुसरा विषय आहे तो म्हणजे करंट अफेअर्स. तर हे एक वेगळ्या पद्धतीचे विषय आहेत आणि जी-एसमध्ये आपण 2 जी-एस ॲट अ टाईम एका दिवशी घेणार आहोत. मग त्याचं टार्गेट तुम्ही किती दिवस ठेवू शकता, म्हणजे 8 दिवस ठेवू शकता किंवा 15 दिवस ठेवू शकता. ते तुमच्या रिव्हिजनवर डिपेंड असेल, म्हणजे प्रत्येकाच्याच रिव्हिजनवर ते डिपेंड असेल किंवा कशाप्रकारे अंडरस्टँडिंग आपली त्या विषयाची आहे, हे त्यावर डिपेंड असेल. तर जी-एस घेताना आपण एक जी-एस आणि दुसरा जी-एस. अशा प्रकारे एका दिवसामध्ये 2 जी-एस मग त्यामध्ये सुद्धा आपल्या दिवसाचे नेमके स्लॉट्स कसे असावेत, तर सकाळीपासून म्हणजे आता तो 6 असेल किंवा 7 असेल किंवा 8 पण मॅक्सिमम 8च्या नंतर पासून स्टडी स्टार्ट होऊ नये. 7 वाजल्यापासून आपण स्टडीला सुरुवात करतो. तर एक 7 ते दुपारी 12 किंवा 1 पर्यंतचा जो वेळ आहे, तो आपण एका जी-एसला देऊ शकतो. त्यामध्ये मग एक छोटासा आपला 15-20 मिनिटाचा किंवा अर्ध्या तासांचा ब्रेक असेल तो. पण त्या पूर्ण वेळेमध्ये म्हणजे एक सुरुवातीचे जे सकाळचे 5 ते 6 तास जे आपण त्यामधले जास्तीत जास्त 4 ते 4.5 तास तरी प्रोडक्टिव्ह जर ब्रेक वगैरे सोडला, तर हा आपण पूर्णपणे एका विषयाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर मधला जो वेळ असतो म्हणजे 1 वाजताचा जो लंच ब्रेक आहे, त्यानंतर जो आपण एक ब्रेक घेतल्याच्या नंतरचा म्हणजे 2 पासून असू शकतो किंवा काही विद्यार्थ्यांचा 3 ते 5 पर्यंतचा असू शकतो. तर हा जो स्लॉट आहे, तो आपण तिथे मॅथ रिझनिंगला देऊ शकतो. म्हणजे हा दुसरा स्लॉट असू शकतो आपला आणि जो त्यानंतरचा जो तिसरा स्लॉट आहे, मग इथे टी ब्रेक म्हणू शकतो आपला चहाच्या नंतरचा जो वेळ असतो. मग इव्हनिंग 6 पासून आपण समजूयात. तो रात्री मग जोपर्यंत आपली कॅपॅसिटी असेल, जोपर्यंत आपण स्वतःला स्ट्रेच करू शकतो अभ्यासासाठी, तोपर्यंत मग आपण इथे वाढवू शकतो. मग तो 6 ते 8, 9 किंवा मग जास्तीत जास्त 10 पर्यंत. आता हे प्रत्येकावर डिपेंड असेल, की तो किती वेळ इकडे देऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण 3 स्लॉट्स करू शकतो अभ्यासाचे एका दिवसामधले आणि यामध्ये मग एक जी-एस सकाळी आणि दुसरा जी-एस जो आहे तो संध्याकाळी.
आणि मधल्या वेळेमध्ये जो आहे तो आपण मॅथ रिझनिंगच्या प्रॅक्टिससाठी वेळ देऊ शकतो. तर यामध्ये सुद्धा जेव्हा जी-एस आपण 2 घेणार, तेव्हा त्याचे आपण लिंकेजेस व्यवस्थित लावले पाहिजे. म्हणजे एक जर अवघड जी-एस आपण घेतला, तर त्यासोबत संध्याकाळी जेव्हा म्हणजे आपली कॅपॅसिटी जी आहे, ती थोडीशी कमी झालेली असते स्टडीची. तर तेव्हा आपण एक असा हलका-फुलका जी-एस घेऊ शकतो, ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल आणि त्यासाठी सुद्धा आपण दिवसाच्या शेवटी सुद्धा 2 ते 3 तास तरी काढू शकतो. अशा प्रकारचा जी-एस म्हणजे एक अवघड जी-एस जर आपण सकाळी घेतला, तर संध्याकाळच्या वेळेला जो आपल्याला आवडणारा असेल किंवा इंटरेस्टिंग आपल्याला वाटणारा असा हलका-फुलका एक जी-एस आपण इथे घेऊ शकतो. आणि मधल्या वेळामध्ये जो आहे तो मॅथ रिझनिंगच्या प्रॅक्टिससाठी आपण इथे वेळ देऊ शकतो. मग इथे 2 तास, 2.5 तास किंवा 3 तासापर्यंत हे सुद्धा आपल्यावर डिपेंड आहे. आपण किती देऊ शकतो. तर अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला म्हणजे 2 स्लॉट्समध्ये, तर याचा पहिला फायदा असा होतो, की कुठलाही जेव्हा आपण स्टडी करतो, तेव्हा स्टडी अगदीच 2 तासात किंवा 1 तासात जर संपवला, तर त्याचं जे मोमेंटम असतं, ते पूर्णपणे तिथे तयार होत नाही. कुठलाही स्टडी करताना आपण 3 ते 4 तासांची मिनिमम बैठक आपली झाली पाहिजे. तेवढ्या वेळामध्ये आपण त्या विषयाबद्दल वाचलं पाहिजे. तेव्हाच जाऊन एक चांगल्या प्रकारचा अंडरस्टँडिंगचा फ्लो आपला तिथे क्रिएट होतो. त्यासोबतच इंटरेस्ट सुद्धा आपला त्या विषयातला वाढत असतो आणि त्यासोबतच आपली जी डेप्थ आहे त्या सब्जेक्टची, ती सुद्धा वाढते. त्यामुळे कमीत कमी एका विषयासाठी 3 ते 3.5 तास एवढी बैठक तरी आपली असायलाच हवी आणि त्यापुढे मग ते 4 ते 5 तासांपर्यंत हे वाढवू शकतो. पण त्या वेळेमध्ये आपण हा एक विषय सलग करायला पाहिजे. त्यामध्ये सुद्धा आपण टार्गेट्स ठेवू शकतो, की सकाळी 7 ते 10 पर्यंतचा एक काहीतरी टॉपिक तुम्ही ठरवला असेल. मग त्यामध्ये जर हिस्ट्री जर करत असाल सकाळी, तर त्यामध्ये कामगार चळवळ आपण ठरवली असेल. तर त्यामध्ये आपण 7 ते 10 मध्ये कामगार चळवळ पूर्ण वाचून समजून म्हणजे घेऊयात. 3 तास तर लागणार नाहीत, पण जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी लागू शकतात. त्यामध्ये पी-वाय-क्यूज सुद्धा येतात. तर हे सर्व आपण तिथं करू शकतो आणि त्यानंतर जो उरलेला वेळ आहे, त्यामध्ये सुद्धा आपण त्याच टॉपिक रिलेटेड पी-वाय-क्यूज असतील किंवा काही फॅक्ट्स पाठ करणं असेल, तर हे सुद्धा आपण करू शकतो किंवा जर हा टॉपिक आपला चांगल्या प्रकारे संपला असेल, तर पुन्हा एखादा छोटासा टॉपिक आपण तिथे सुरुवात करू शकतो. म्हणजे जर टार्गेटेड जर आपण ठेवलं, तर हे सुद्धा 4 ते 5 तास आपण प्रोडक्टिव्हली वापरू शकतो. आता जेव्हा आपण 4 ते 5 तास देणार, तर त्यामध्ये पुन्हा एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही जी-एस आपण जेव्हा घेतोय, त्या जी-एस मधला एक त्या विषयामधला एक पर्टिक्युलर टॉपिक जसं की आता आपण इथे हिस्ट्रीमधला कामगार चळवळ घेतलाय. तर तो टॉपिक पूर्णपणे वाचणं, त्याचे अंडरस्टँडिंग, मग त्यामधले फॅक्ट्स असतील किंवा काही नोट्स स्वरूपात तुम्हाला काढायचं असेल, तर ते सर्व झाल्याच्या नंतर त्याच टॉपिकचे पी-वाय-क्यूज आपण सोबतच केले पाहिजे. म्हणजे टॉपिक वाईज जर पी-वाय-क्यू आपण केले नवीन विद्यार्थ्यांसाठी, तर चांगल्या प्रकारे आपल्याला त्या टॉपिकवर नेमका आयोगाचा भर कसा आहे, हे आपल्याला कळू शकतं. तर हे आपल्याला शिकवणारे फक्त पी-वाय-क्यूज आहे. त्यामुळे कुठलाही टॉपिक करताना पी-वाय-क्यूज सोडून टॉपिक करायला नको. म्हणजे पहिल्यांदा त्याची बुकमधून रीडिंग असेल, मग ते समजून घेणं, फॅक्ट्स पाठ करणं हे सर्व आले आणि त्यानंतर जे आहेत, तर त्या टॉपिकवर आलेले जे पूर्ण पी-वाय-क्यूज आहेत. मग त्यासाठी आपण जे लोकसेवा पब्लिकेशन्सचं 21,000 प्रश्नसंच किंवा डायरेक्टली मग आयोगाचे पी-वाय-क्यूज असतील, पण टॉपिक वाईज करणं हे जास्त बेटर असेल. तर इथे आपण ते प्रश्न घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल, की नेमके कामगार चळवळींवर आत्तापर्यंत आयोगाने कुठल्या प्रकारचे पी-वाय-क्यूज विचारलेले आहेत. तर मग त्या पी-वाय-क्यूसाठी जर समजा कामगार चळवळीवर काहीतरी 50 ते 60 जर प्रश्न आत्तापर्यंत आयोगाने विचारलेले असतील आणि ते सुद्धा सर्व एक्झाम मधले असावेत. फक्त कंबाईन करतोय म्हणून फक्त कंबाईन मधलेच असं नकोय. कामगार चळवळ हा हिस्ट्री मधला टॉपिक आहे आणि तो कुठल्याही एक्झामला विचारला जाऊ शकतो. तर आत्तापर्यंत एम-पी-एस-सीने विचारलेले सर्व एक्झाम मधले जे पी-वाय-क्यूज आहेत, म्हणजे कामगार चळवळीवरचे, ते आपण इथं करणं अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्याला 1 तास किंवा जास्त सुद्धा वेळ लागू शकतो. 1 ते दीड तास व्यवस्थित एनालिसिस करून, व्यवस्थित प्रश्न पाहून आपण तिथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करावा. तसेच बुकची सुद्धा तिथे आपण रिलेट त्या पी-वाय-क्यूजला करू शकतो. जेणेकरून पुढच्या रीडिंगला सुद्धा आपल्याला कळेल, की आपल्याला नेमकं त्या टॉपिकमधून काय वाचायचं आहे. तर अशा प्रकारे आपण जो 4 ते 5 तास जे एका जी-एसला देतोय, त्यामध्ये पूर्ण रीडिंग सुद्धा येईल आणि त्यानंतर त्याचे पी-वाय-क्यूज सुद्धा त्याच वेळेमध्ये आपण करणं अपेक्षित आहे आणि कुठलाही टॉपिक हा पी-वाय-क्यू शिवाय आपण करायला नको. त्यानंतर सेम इकडे सुद्धा जेव्हा आपण इव्हनिंगला जो एक हलका-फुलका जी-एस घेणार आहोत, त्यासोबत सुद्धा आपण
एकतर टार्गेट आपण ठेवू शकतो, की 1 ते 2 तासामध्ये मी हा टॉपिक वाचेल. मग त्यामध्ये तुम्ही जिओग्राफी जर घेतला, तर जिओग्राफी थोडासा फॅक्ट्स रूपामध्ये येतो. तर तो पाठांतर करायला वगैरे आपण वेगवेगळ्या ट्रिक्सच्या माध्यमातून तो थोडा इंटरेस्टिंग बनवू शकतो आणि ते टॉपिक्स आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. तिथे जिओग्राफी घेतल्याच्या नंतर आपण तिथे टार्गेट्स ठेवू शकतो, की 1 ते 2 तासामध्ये मी हा टॉपिक संपवणार आणि नंतर मग त्याचे पी-वाय-क्यूज असतील. त्यामध्ये आपण एखादा तास घालवू शकतो आणि मग पुन्हा त्याचं रिव्हिजन असेल किंवा त्याचे काही नोट्स असतील किंवा त्याच्या काही ट्रिक्स तयार करणं, यासाठी आपण एखादा अर्धा तास म्हणजे 3 ते 3.5 तास हे जे आहेत, ते आपण पुन्हा इव्हनिंगला सुद्धा आपले युटिलाइज करू शकतो. आणि मधला जो वेळ असतो, तो एका गॅपच्या नंतरचा 12 ते 1 च्या नंतरचा जो गॅप आपला झालेला आहे, त्यामध्ये 3 ते 5 चा किंवा 2.5 ते 5.5 ज्या प्रकारे आपण त्याला स्ट्रेच करू शकतो, आपल्या कॅपॅसिटीनुसार किंवा तर आपण तो तिथे करायला पाहिजे आणि यामध्ये मॅथ आणि रिझनिंगची प्रॅक्टिस आणि ती डेली बेसिसवर असायला पाहिजे. म्हणजे डेली आपण मॅथ आणि रिझनिंगचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करायला पाहिजे. मग कारण प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल, जर 20 प्रश्नांचं वेटेज आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला महत्त्वाचा इश्यू येतो तो म्हणजे टायमिंग. कारण आपला जो पेपर आहे तो फक्त 1 तासांचा असतो आणि टाईम मॅनेजमेंटसाठी आपण डेली बेसिसवर मॅथ आणि रिझनिंग करणं हे गरजेचंच आहे. त्यामुळे इथे 1 ते दीड तासापर्यंत आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. जे पण टॉपिक्स आपण सिलेक्ट केलेले आहेत, आजच्या दिवसाचे टार्गेट आहेत त्याचे आणि नंतर शेवटीला आपण एक तिथे एक प्रॅक्टिस म्हणून आपण जर 20 मिनिटाचा वेळ देणार असेल 20 प्रश्नांसाठी, तर त्यामध्ये आपण 10 मिनिटाचं टायमिंग लावून काही प्रश्न 10 प्रश्न जर आपण घेतले, तर ते 10 प्रश्न आपले 10 मिनिटामध्ये सॉल्व्ह होतात का त्या टॉपिकवरचे? अशा प्रकारे आपण छोटे-छोटे तिथे टार्गेट्स आपण देऊ शकतो आणि नंतर त्या वेळेमध्ये तेवढे प्रश्न सॉल्व्ह करण्याची आपण प्रॅक्टिस करू शकतो. तर अशा पद्धतीने 2-2.5 तासापेक्षाही जास्त वेळ जर जमेल, तर मॅथ रिझनिंगला आपण डेली बेसिसवर दिला पाहिजे. आता पुन्हा जेव्हा आपल्याला कळेल, की इथं नेमकं आहे अभ्यास, तास की मार्क्स. तर जेव्हा आपण हे पूर्ण तासांमध्ये तर केलेलं आहे, की नेमकं आपण सकाळी एवढे तास, संध्याकाळी एवढे तास आणि मध्ये मॅथ रिझनिंग असेल. तर अशा प्रकारे आपण तासांमध्ये जर आपला अभ्यास झालाय, पण मार्क्समध्ये नेमका कसा अभ्यास असतो? आपल्याला तासांपेक्षा जास्त महत्त्वाचं काय? तर पूर्ण दिवसामध्ये आपण नेमकं मार्क्स किती कलेक्ट केलेत, हे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. जसं की आता आपण इथे एक्झाम्पलमध्ये पाहिलंय, की कामगार चळवळ हा टॉपिक मी पूर्ण केलाय. म्हणजे सकाळचे 2 ते 3 तासामध्ये मी अगदी व्यवस्थित कामगार चळवळ पूर्ण केली आहे. मग त्यामधल्या संघटना असतील, त्याबद्दलचे व्यक्ती असतील, त्या सर्वांबद्दल डिटेल माहिती घेतली आहे, फॅक्ट्स पाठ केलेत आणि सर्व नोट्स वगैरे असतील तर त्याच सोबत ते केलेत. त्यासोबत पी-वाय-क्यूज केलेत. तर हे एवढं सगळं केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात यायला हवं, की कामगार चळवळीवर आपले नेमके किती मार्क्स आपल्याला एक्झाममध्ये मिळतील. तर आपल्याला कामगार चळवळीवरचा एक प्रश्न असतो. तर मग इथे आपण जेव्हा 4 ते 5 तासांचा टाईम आपला इन्व्हेस्ट केलाय, त्यानंतर आपल्याला कुठे एका मार्काचा आउटपुट मिळायला पाहिजे. म्हणजे आणि ते सुद्धा मिळायलाच पाहिजे. कारण आपण 4 ते 5 तास तिथे इन्व्हेस्ट केलेले आहेत. तर या पद्धतीने आपल्याला तासांपेक्षा आपला इथे फक्त 1 मार्क कलेक्ट होणार आहे. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे मी खूप जास्त अभ्यास केलाय, यामध्ये न जाता आपण किती मार्क्स तिथे कलेक्ट केलेले आहेत, हे जर आपल्याला लक्षात आलं, तर आपोआपच आपला स्टडीमधला जो इंटरेस्ट आहे, तो सुद्धा वाढतो. कारण आपल्याला अभ्यासाची काळजी जास्त लागू शकते. म्हणजे वेळ आपण खूप किती वेळ आपण बसतोय, तर याचा अर्थ असा होत नाही, की तेवढेच मार्क्स सुद्धा आपल्याला येतील. अशा प्रकारे एक-एक मार्क जर आपण डेली कलेक्ट करत गेलो प्रत्येक जीएसनुसार, तर जे 10-15 मार्क्सचं जे टार्गेट्स आहेत, तर ते आपण चांगल्या पद्धतीने इथे कंप्लीट करू शकतो. त्यामुळे अभ्यास हा तासांपेक्षा जास्त मार्क्समध्ये आपण मोजला पाहिजे. मग सकाळचा जर 1 मार्क असेल, दुपारी जर आपण मॅथ रिझनिंगवरचे 2 टॉपिक्सवरचे जर प्रश्न सॉल्व्ह केले आणि त्या टॉपिक्सवरचा कुठलाही प्रश्न जर मला जमत असेल, अगदीच व्यवस्थित कमी वेळामध्ये सुद्धा, तो प्रॅक्टिसनेच जमेल कमी वेळापर्यंतचा. पण जर जमत असेल तर 1 ते 2 मार्क्स आपण इथे कलेक्ट करू शकतो त्या दिवसामधले आणि त्यानंतर पुन्हा जे इव्हनिंगला आपण एक जी-एस घेतलाय, त्यामधला एखादा टॉपिक जर आपण केला असेल, तर तिथले 1 मार्क. म्हणजे अशा प्रकारे पूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं, तर आपण कितीही वेळ अभ्यास केला तासांमध्ये, तरी सुद्धा आपले मार्क्स नेमके किती झालेले आहेत, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. कारण शेवटीला आपल्याला पोस्टपर्यंत नेणारे हे मार्क्स आहेत, नाही की आपल्या अभ्यासाचे तास. यामुळे आपला वेळ सुद्धा वाचेल, म्हणजे आपल्याला अभ्यासाची काळजी लागेल आणि प्रोडक्टिव्ह स्टडी आपण यामधून करू शकतो.
त्यानंतर पी-वाय-क्यू एनालिसिस म्हणजे काय नेमकं? तर आपण सुरुवातीला तर पहिल्यांदा पाहिलेलंच आहे, की पी-वाय-क्यू एनालिसिसचा आपल्याला नेमका कसा फायदा होतो. जो पण सिलेबस आहे, सिलेबस आपल्याला भरमसाठ असतो. पण पी-वाय-क्यूचा फायदा हा पहिला असा होतो, की त्यामधून आपल्याला नेमकं काय करायचं आहे किंवा कुठल्या टॉपिक्सवर आयोगाचा भर जास्त असतो, हे आपल्याला कळेल आणि जेणेकरून आपल्याला पुढची स्ट्रॅटेजी जी आहे, ती ठरवण्यासाठी सुद्धा मदत होते. कुठल्या टॉपिक्सवर आयोग वारंवार प्रश्न विचारतं, मग त्यामध्ये सुद्धा फॅक्ट्स विचारतं की कन्सेप्ट विचारतं, हे सर्व आपल्याला पी-वाय-क्यू सांगणारे असतात. तसेच एक जर वारंवार आपण म्हणजे रोज जर पी-वाय-क्यू करत गेलो, टॉपिक वाईज पी-वाय-क्यू जर आपण केलो, तर त्या पी-वाय-क्यू आपले जे पुस्तकं असतात आणि पी-वाय-क्यूचे, तर यामध्ये बराच फरक आपल्याला दिसतो. म्हणजे जरी सिलेबस तोच असेल, पण पुस्तकांमध्ये दिलेला जो सिलेबस आहे, त्या टॉपिक बद्दलची माहिती आणि आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धती जी आहे ती थोडीशी कुठेतरी आपल्याला डायव्हर्ट झालेली पाहायला मिळते. पण जर आपण पी-वाय-क्यूची जोड जर पुस्तकाला देत राहिलो, तर आपण कुठेतरी दोन्हींना आपण जोडून सोबत जाऊ शकतो. म्हणजेच पी-वाय-क्यू रिलेटेडच अभ्यास आपण तिथे करणार आहोत. त्यानंतर डायरेक्शन जी आहे ती सुद्धा आपल्याला समजलीच आहे, की नेमकं आपण काय वाचायला पाहिजे, हेच आपल्याला पी-वाय-क्यू सांगतात आणि व्हॅल्यू एडिशन जे आहे, तर हे सुद्धा आपल्याला पी-वाय-क्यूच सांगतात. बऱ्याच वेळेला जे आपले सोर्सेस असतात, त्या सोर्सेसमधून अ, येणारे जे प्रश्न असतात, ते कुठेतरी सोर्सेस प्रश्नांसाठी कमी पडतात. मग त्यावेळेला जेव्हा नवीन प्रश्न तयार होतात, तेव्हा आपल्याला समजतं, की हे टॉपिक्स जे आहेत ते हे प्रश्न जे आहेत ते सोर्सेसच्या बाहेर आहेत आणि नेमकं मग आपण काय व्हॅल्यू एडिशन करायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला पी-वाय-क्यू सांगतात. पण त्यावेळेला सुद्धा विद्यार्थ्यांचा एक गैरसमज असा होतो, की पी-वाय-क्यूज मध्ये सॉरी व्हॅल्यू एडिशन म्हणजे नेमकं फॅक्ट्स कलेक्ट करणं असं होतं. पण त्या पद्धतीने नाही. तर बऱ्याच वेळेला आपल्याच बुक्समधल्या असलेल्या कन्सेप्ट सुद्धा आयोग वेगळ्या पद्धतीने तिथे विचारताना आपल्याला दिसतं. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याला पाहायचं झालं, तर राष्ट्रीय उत्पन्न पण राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक खूप वेळा केलेला असतो इकॉनॉमिक्समधून. वारंवार आपण जी-डी-पी, जी-एन-पी हेच सगळ्या गोष्टी त्यामधले काही फॉर्म्युलेज असतील किंवा काही पाठांतर असेल, आपण हेच वारंवार करतो. पण जेव्हा आपण प्रिव्हियस इयर क्वेशन्स पाहतो म्हणजे 2023 चे जर आपण काही प्रश्न पाहिले प्रिलिम्सचे, मेन्सचे, तर राष्ट्रीय उत्पन्नावर आपल्या सोर्सेसपेक्षा आपल्या सोर्सेसमध्ये पण असलेल्या, पण काहीतरी वेगळ्या कन्सेप्टवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि मग तेव्हा तो प्रश्न सॉल्व्ह करताना मात्र आपला कुठेतरी गोंधळ उडताना दिसतो आणि तो प्रश्न आपला तिथे नेमका चुकतो. तर आपल्याला पी-वाय-क्यू वरून हे पण कळतं, की आपल्या जरी कन्सेप्ट्स आपल्या बुक्समध्ये अशा पद्धतीने दिलेल्या असतील, पण पी-वाय-क्यूच्या ट्रेंडनुसार त्या कन्सेप्टमध्ये कशाप्रकारे आयोग बदल करत आहे किंवा त्या कन्सेप्टवर प्रश्न विचारण्यामध्ये कशाप्रकारे बदल करत आहे, त्या त्यानुसार आपण एक वेगळ्या पद्धतीने सुद्धा त्या कन्सेप्टकडे पाहिलं पाहिजे. हे सुद्धा आपल्याला पी-वाय-क्यू शिकवतात. तर त्यासाठी सुद्धा आपण आपल्या कन्सेप्टची जी कन्सेप्टचा जो आवाका आहे तो कुठेतरी आपण वाढवणं गरजेचं आहे किंवा त्या पद्धतीने सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. हेच आपल्याला पी-वाय-क्यूच शिकवतं. त्यासाठी जर आपण 2023 चे प्रिव्हियस इयर क्वेशन्स नाही पाहिले, तर 2024 मध्ये येणारे नॅशनल इन्कमचे पुन्हा जर त्याच कन्सेप्ट रिलेटेड जर तसे प्रश्न रिपीट झाले, तर मग ते आपले चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे 2023 मध्ये आलेले सुद्धा किंवा 22 मध्ये किंवा मागचे जे प्रश्न आहेत, त्या कन्सेप्टवर आयोगानं कशाप्रकारे विचारलेत, हे आपण करणं गरजेचं आहे आणि त्या रिलेटेडच ती कन्सेप्ट सुद्धा आपण व्यवस्थित केली पाहिजे. तर अशा पद्धतीने व्हॅल्यू एडिशन म्हणजे फक्त फॅक्ट्स नव्हे, तर त्यामध्ये कन्सेप्टला सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने पाहिलं पाहिजे. त्यानंतर रिव्हिजन कशी करावी? तर रिव्हिजन्समध्ये सुद्धा खूप जास्त गॅप नसावा. म्हणजे जर आपण 2 जी-एसला जर आपण एक 8 किंवा 10 दिवसांचा किंवा 15 दिवसांचा वेळ दिला, तर लगेच मग तो पुन्हा सर्क्युलर फॉर्ममध्ये आपण त्या विषयाला नंतर काही दिवसांमध्येच पुन्हा आणलं पाहिजे आणि वारंवार त्याची रिव्हिजन डेली बेसिसवर रिव्हिजन करणं थोडंसं शक्य होत नाही. कारण जेव्हा आपण अशा प्रकारे जी-एस घेतलेले असतात, तेव्हा 8-10 दिवसामध्ये जी-एस संपल्याच्या नंतर 4 जी-एस जर आपण घेतले, तर एका महिन्यामध्ये 4 जी-एस आणि दुसऱ्या महिन्यामध्ये पुन्हा 4 जी-एस अशा प्रकारे आपण करू शकतो. म्हणजे एक 15 दिवसाच्या नंतर त्या जी-एसला पुन्हा रिव्हिजन आपली पडू शकते. यामुळे आपला जो डाटा आपण कंटेंट जो आपण आपल्याला पाठ केलेला आहे, त्याला सुद्धा आपण चांगल्या प्रकारे रिवाईज करू शकतो किंवा तो मेमरीमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला हेल्प होऊ शकते. त्यानंतर टेस्ट सीरीज सॉल्व्ह करण्यामागचा नेमका उद्देश काय आहे? तर टेस्ट सीरीज ह्या
टाईम मॅनेजमेंटसाठी सॉल्व्ह करणं आपल्याला गरजेचं आहे. नाही की टेस्ट सीरीजमध्ये किती प्रश्न कशा प्रकारचे येतात आणि त्यामध्ये मला मार्क्स किती येतात. तर टेस्ट सीरीज आणि आयोगाचे जे पेपर्स आहेत यांचा बऱ्यापैकी काहीही संबंध आपल्याला दिसत नाही. टेस्ट सीरीजमधले टेस्ट सीरीज ही फक्त कशासाठी असेल तर एक म्हणजे टाईम मॅनेजमेंटसाठी. कारण आपला पेपर जो आहे तो 1 तासाचा आहे आणि आपल्याला 1 तासामध्ये 100 प्रश्न तिथं कव्हर करायचे आहेत. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट हे सगळ्यात मोठं चॅलेंज कंबाईनमध्ये असणार आहे. आणि दुसरा जे आपण उद्देश समजू शकतो टेस्ट सीरीजचा, तो म्हणजे जर आपण एखादा टॉपिक चांगल्या पद्धतीने केलेला आहे. जसं की आपण उदाहरण घेऊयात, कामगार चळवळ हा टॉपिक जर मी खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे, तर त्यामध्ये मी जे फॅक्ट्स पाठ केलेत किंवा त्या काही व्यक्ती रिलेटेड काही ज्या काही इतर कन्सेप्ट पण असू शकतात. तर त्या जर मी पाठ केल्यात आहेत, तर त्या प्रश्नांमध्ये येणाऱ्या माझ्या फॅक्ट्स मला आठवतायत का वेळेवर? हे आपण चेक करण्यासाठी सुद्धा इथं टेस्ट सीरीजचा वापर करू शकतो. आणि अशा पद्धतीनं जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो, तेव्हा ते फॅक्ट सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. तर हे 2 जे आहेत ते महत्त्वाचे फायदे टेस्ट सीरीजचे आहेत. ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट आणि जो आपण कंटेंट करतोय, तो कंटेंट आपल्याला नेमका आठवतोय का? किंवा तो कंटेंट आपण चांगल्या प्रकारे लक्षात ठेवलेला आहे का? त्याचं पाठांतर व्यवस्थित झालंय का? हे आपल्याला टेस्ट सीरीजमधून समजतं. तर टेस्ट सीरीज सुद्धा आपण वापरायला पाहिजे. म्हणजे कंबाईनसाठी सगळ्यात महत्त्वाचा टेस्ट सीरीज आहे. तर एक 2-3 दिवसाला किंवा 4 दिवसाला आपण एक पेपर हा फुल लेंथ पेपर आपण सॉल्व्ह केला पाहिजे. त्यासाठी टॉपिक वाईज पी-वाय-क्यूज करू शकतो किंवा म्हणजे आयोगाचा एक पूर्ण लेंथ पेपर पण आपण घेऊ शकतो आणि त्यासोबतच इतर जे आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या टेस्ट सीरीज आहेत, त्या टेस्ट सीरीज सुद्धा आपण इथे घेऊ शकतो. हे जे आहे ते पूर्ण वेटेज आहे आपल्या प्रश्नांचं 100 पैकी इतिहासाचे 10, भूगोलाचे 10, विज्ञान 15, राज्यघटना, अर्थशास्त्र, चालू घडामोडी हे सुद्धा 15 आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे 20 मार्क्स आहेत. तर त्यापैकी आपण मॅक्सिमम मार्क्स एवढे घेऊ शकतो. तर या पद्धतीने जर आपण मार्क्स घेण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच आपण 60 प्लस जो स्कोर आहे, तो पार करू शकतो. आता जो आपण कंटेंट आपण करतोय, पूर्ण बुक्स सिलेबस असेल, आपण पाठांतर करतोय. तर त्यानंतर एक आपल्या अभ्यासाला एक चौकट पण असली पाहिजे. जे आपण मार्क्स आता घेणार आहोत, तर ते मार्क्स आपल्याला कसे येतील, तर ते आपण थोडक्यात पाहूयात. आता आपल्याकडे जेव्हा एक्झाममध्ये आपण बघतो, तर आपल्याकडे 2 प्रकारचे प्रश्न असतात. एक म्हणजे आपल्या ओळखीचा प्रश्न असतो आणि दुसरा प्रश्न असतो तो पूर्णतः अनोळखी प्रश्न असतो. 2 प्रकारचे म्हणजे आपण जरी कितीही अभ्यास करून गेलो सिलेबसनुसार, तरी सुद्धा आपल्याला आयोगाच्या पेपरमध्ये असं मिळतं, की 60% ते 70% जे प्रश्न असतात, ते आपल्या सोर्सेसमधून किंवा थोडे जास्त आपल्या सोर्सेसमधून पाहायला मिळतात. पण काही प्रश्न जे असतात ते 20% च्या जवळपास 20 ते 25% च्या जवळ, ते अगदीच अननोन असतात. ते कुणालाही माहिती नसतात. म्हणजे आपल्या सोर्सेसमधून आलेलेच नसतात. तर मग अशा वेळेस आपण नेमकं काय करायला पाहिजे? तर जो ओळखीचा प्रश्न असतो, त्यामध्ये सुद्धा पुन्हा टाइप्स पडतात. तर ती एक कन्सेप्ट असू शकते, ओळखीची कन्सेप्ट म्हणजे की राष्ट्रीय उत्पन्न नेमकं काय आहे? आणि ते कशाप्रकारे म्हणजे त्यामध्ये नेमकं कुणाचं राष्ट्रीय उत्पन्न येणार? किंवा काय घ्यायचं किंवा नाही काय नाही मोजायचं त्यामध्ये. या प्रकारच्या कन्सेप्टवर हा प्रश्न असेल, तर त्या कन्सेप्ट आपण आपल्या बुकमधून चांगल्या पद्धतीने करून गेलेच पाहिजे. आणि त्या कन्सेप्टवर जर प्रश्न आला असेल, तर तो आपला प्रश्न चुकायला नको. म्हणजे हा प्रश्न आपला बरोबर येणं गरजेचंच आहे. कारण तो आपल्या सोर्समधला प्रश्न आहे आणि तो आपण वारंवार केलेला आहे. तर त्या टॉपिकला आपण सर्व त्या अँगलने पाहून तो अगदी स्ट्राँग करणं गरजेचं आहे. त्यामधल्या येणाऱ्या कन्सेप्टवर आपला प्रश्न चुकायला नको. त्यानंतर दुसरा जो प्रश्न असतो तो फॅक्ट्स बेस्ड म्हणजे आपल्या सोर्सेसमध्येच दिलेले जे फॅक्ट्स आहेत, त्या बेसिसवर तो प्रश्न विचारलेला असतो. मग आपल्याला जर माहिती आहे की दारिद्र्य टॉपिकमधले तेंडुलकर समितीचे असतील किंवा रंगराजन समितीचे आकडे जर आयोग वारंवार विचारत असेल किंवा लोकसंख्या टॉपिकचे आकडे आयोग वारंवार विचारत असेल, तर मग अशा प्रकारचे फॅक्ट्स हे आपले एक्झाममध्ये चुकायला नकोत. म्हणजे हे ओळखीचे फॅक्ट्स आहेत आणि हे आपल्याला माहिती सुद्धा आहे, की आपण हे केलेच पाहिजे. तर या फॅक्ट्सवरचा जो प्रश्न आहे, तो आपल्या इथं चुकायला नको. म्हणजे हा सुद्धा आपला प्रश्न बरोबर येणं गरजेचंच आहे. म्हणजे ही कन्सेप्ट जी आहे ती आपल्याला समजलेली असणं आवश्यकच आहे. इथे आपण त्याला निग्लेक्ट करून जमणार नाही. मग सोर्समध्ये असून सुद्धा जर मला ती कन्सेप्ट समजलेली नसेल, तर त्यावरचा मार्क्स आपल्याला मिळणार नाही आणि त्यापेक्षा मोठा लॉस आपला काही नसू शकतो.
त्यानंतर हे फॅक्ट सुद्धा आपल्याला पाठ करणं गरजेचंच आहे. इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचं ऑप्शन नाहीये. तेंडुलकर समितीचे असतील किंवा रंगराजन समितीचे किंवा लोकसंख्या रिलेटेडचे सगळे फॅक्ट्स असतील किंवा इतर जे पण काही फॅक्ट्स आपल्याला ओव्हरऑल सिलेबसमध्ये आहेत. तर ते फॅक्ट्स आपण जे आपल्याला माहिती आहे वारंवार त्यावर प्रश्न विचारतो. तर ते फॅक्ट्स आपल्याला पाठ असलेच पाहिजे. तिथे आपण पाठांतरापासून सुद्धा पळू शकत नाही. मग यासाठी आपला वारंवार स्टडी तर खूप स्ट्रॉंग असला पाहिजे आणि त्याचे रिव्हिजन सुद्धा खूप जास्त झालेले असले पाहिजे. म्हणजे आपला जर स्टडी खूप जास्त स्ट्रॉंग असेल, अतिशय स्ट्रॉंग असेल, तर तिथे कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आपण टाळू शकतो. म्हणजे तिथे आपलं कन्फ्युजन व्हायलाच नको. आणि कंटेंट जर आपल्याकडे आहे, आपल्याकडे असाही काही प्रश्न असू शकतो, की आपल्याकडे कंटेंट आहे, आपण वाचलंय, तरी सुद्धा आपलं कुठेतरी तिथे कन्फ्युजन होतंय. तर तो प्रश्न आपण अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सोडवला पाहिजे. मग त्यामध्ये एलिमिनेशन बेस्ड मेथडनं आपण जाऊ शकतो. म्हणजे ज्या गोष्टी असू शकतात आणि काय नसू शकतं, हे आपल्या ओव्हरऑल स्टडीवरून आपण इथे समजणं गरजेचं आहे. पण जे आपल्या सोर्समध्ये असलेले कन्सेप्ट बेस्ड प्रश्न असू देत किंवा फॅक्ट बेस्ड प्रश्न असू देत, हे आपले बरोबर यायलाच हवेत. इथे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन आपल्याला व्हायला नको. त्यामुळे आपला तेवढा स्ट्रॉंग स्टडी हा असणं इथे खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय आपण 60 प्लस मार्क्स घेऊ शकणार नाही. कारण हे आपल्या सोर्सेस मधून आलेले प्रश्न आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं, तर काही प्रश्न असे असतात जे कन्सेप्ट जे अननोन प्रश्न आहेत, अगदीच अनोळखी प्रश्न आहेत आपले. मग तिथे सुद्धा आपल्याला काही कन्सेप्ट बेस्ड प्रश्न दिसतात अनोळखी आणि काही जे प्रश्न आहेत ते फॅक्ट बेस्ड दिसतात. मग इथे जर पाहिलं तर अगदीच अनोळखी काहीतरी विचारले आणि आकडा विचारलाय, तर ते प्रश्न कुणालाही माहिती नसतात. जसं की मागच्या कंबाईन एक्झाममध्ये कुठलातरी घनकचरा किती टन वगैरे असा प्रश्न विचारला होता आणि कचऱ्याचे काहीतरी आकडे दिले होते 4 ऑप्शन्समध्ये. तर अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते कुणालाही सॉल्व्ह करणं पॉसिबल नसतं. पण जर काही कन्सेप्ट असतील, काहीतरी मल्टीलाइनर स्टेटमेंट जर तिथे दिलेले असतील, तर आपण इथे या कन्सेप्टवरचे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करण्याकडे जाऊ शकतो. म्हणजे तिथे आपण चान्सेस घेऊ शकतो आणि हे प्रश्न आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे एक ओव्हरऑल जो आपला स्टडी आत्तापर्यंत झालेला असतो, त्यावरून आपल्याला काहीतरी इथे लॉजिक लागण्याचे चान्सेस असतात. ओव्हरऑल स्टडीवरून ह्या आपल्याला कन्सेप्ट समजलेल्या असतात किंवा मग बऱ्याच वेळेला इथे ह्या कन्सेप्ट कॉमन सेन्सने सुद्धा सुटू शकतात. तिथे मग आपण लॉजिक आपण क्रिएट केलं पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप एलिमिनेशन मेथड जर आपण तिथे वापरली, तर आपण योग्य त्या उत्तरापर्यंत कन्सेप्टवाल्या अननोन ज्या कन्सेप्ट आहेत, त्या प्रश्नांमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणजे इथे आपल्याला जवळपास एक हे प्रश्न जे आहेत ते तर आपल्याला 100% आलेच पाहिजे. अशा पद्धतीनेच हा आपला अभ्यास असायला हवा. आणि इथे जर पाहिलं तर कमीत कमी एक 70 ते 80% पर्यंत तरी आपण त्या ॲन्सरच्या जवळ गेलो पाहिजे किंवा अशा प्रकारचे जर 10 प्रश्न असतील पेपरमध्ये, तर कमीत कमी 7 ते 8 प्रश्न तरी आपण बरोबर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. जे की अननोन कन्सेप्टवर आलेले असतील. इथे आपण चान्सेस घेऊ शकतो. आता दुसरा प्रश्न असेल अगदीच अननोन फॅक्ट्सवर काहीतरी प्रश्न विचारलेला आहे. तर हे जे प्रश्न आहेत, तर ते कुठल्यातरी रिपोर्टमधून काहीतरी आकडेवारी वगैरे विचारली जाऊ शकते किंवा काहीही विचारलं जाऊ शकतं. तर हे जे प्रश्न आहेत, तर ते आपल्याला त्याबद्दलची माहिती असणं हे आवश्यक नसतं. इथे कुठल्याही प्रकारचं लॉजिक पण बऱ्याच वेळेला लागू शकत नाही आणि हे कुणाचेही प्रश्न बरोबर येणारे नसतात. तर इथे आपण थोडासा लॉजिकचाच जर वापर केला आणि काहीतरी एलिमिनेशननं जर आपण त्या प्रश्नाच्या ॲन्सरपर्यंत पोहोचू शकत असेल तर ठीक. पण मग अशा प्रकारचे प्रश्न हे आपले अ, जरी नाही आले तरी सुद्धा इथे त्या प्रमाणात आपलं नुकसान नसतं. पण जे की या 2 प्रश्नांमधले जर आपले प्रश्न चुकले, म्हणजे माहिती असणाऱ्या कन्सेप्ट आणि फॅक्ट्स मधले, तर इथे आपला सगळ्यात मोठा लॉस होऊ शकतो, जो की आपल्याला करायचा नाहीये. त्यामुळे हे जे 2 प्रकारचे प्रश्न आहेत, तर हे 100% आपले बरोबरच येणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या अननोन कन्सेप्ट असतील, तर त्यासुद्धा आपण जास्तीत जास्त लॉजिक, कॉमन सेन्स आत्तापर्यंतचा सर्व स्टडी यावर आपण सॉल्व्ह करायचे आणि फक्त फॅक्ट्स बेस असतील, तर तिथे न घाबरता ते प्रश्न जर आपण काही स्किप जरी केले, तरी सुद्धा आपण तिथे तरी सुद्धा ते चालू शकतं. तर अशा प्रकारे इथे खूप कन्फ्युजनचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळतात आणि मग इथे आपलं काहीतरी लॉजिक्स किंवा कॉमन सेन्स ॲक्टिव्ह असणं इथं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण जर अभ्यास शेवटीला आपल्याला क्वेशनमध्ये आणि मार्क्समध्ये कन्व्हर्ट करायचा असतो, तर
पूर्ण अभ्यासाचं एक चौकट आपण इथे तयार करू शकतो आणि हे स्वतःसाठी आपण टार्गेट देऊ शकतो, की कुठल्या प्रकारचे प्रश्न हे माझे बरोबर यायला हवेत आणि कुठल्या प्रकारचे प्रश्न हे नाही आले तरी सुद्धा चालू शकतं. तर अशा पद्धतीने जर टार्गेट ओरिएंटेड अभ्यास जर आपण केला, तर 60 प्लस मार्क्स मिळवणं हे कंबाईनमध्ये सोपं होऊ शकतं. तर अशा पद्धतीने एक ओव्हरऑल नेमकी काय प्लॅनिंग असावी आणि अभ्यासक्रम जो आहे तो आपण पूर्ण इथे पाहिलेला आहे. तर जी येणारी परीक्षा आहे तर ही परीक्षा नेमकी किती दिवसानंतर असेल, तर याबद्दल आपल्याला अजूनही आयडिया नाहीये. पण याच परीक्षेसाठी राठोड एम-पी-एस-सी अकॅडमी मार्फत एक मेंटरशिप प्रोग्राम सुरू करण्यात येत आहे. तर या बॅचचा सुद्धा तुम्ही विद्यार्थी फायदा घेऊ शकता. तर अशा प्रकारे येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षा 2024 ची पूर्ण स्ट्रॅटेजी आपण इथे पाहिलेली आहे आणि येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक